विदर्भातील राष्ट्रवादीचा चेहरा सिंदखेड राजा मतदारसंघात 3 दशकं वर्चस्व राखून असलेले नेते म्हणजे राजेंद्र शिंगणे. राष्ट्रवादी पक्ष असो किंवा अपक्ष, जिंकतात मात्र शिंगणेच असं सिंदखेड राजाचं चित्र आहे. पण शरद पवारांशी अतिशय जवळचे संबंध असलेल्या शिंगणेंनी राष्ट्रवादीतील फुटीवेळी अजित पवारांची साथ दिली. पण मनानं शरद पवारांसोबतच आहोत असं सांगणाऱ्या शिंगणेंनी अखेर तुतारी हातात घेतली आहे. शनिवारी त्यांनी दादांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. पण शिंगणेंच्या विरोधात आता त्यांच्या पुतणीनंच आघाडी उघडली आहे. शिंगणेंच्या पुतणी गायत्री शिंगणेंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता सिंदखेड राजा मतदारसंघात काय होणार? गेली 3 दशकं मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या राजेंद्र शिंगणेंना गायत्री शिंगणे कसं आव्हान देणार? ऐन निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडल्यानं अजित पवार इथून शिंगणेंच्या विरोधात कोणाला मैदानात उतरवणार? समजून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघात सुरुवातीला काँग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र 1995ला अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या राजेंद्र शिंगणेंनी 2 वेळा आमदार राहिलेल्या तोताराम कायंदे यांचा पराभव करत विजय मिळवला. 1999ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर सलग 3 टर्म ते इथून निवडून आले. 2014ला मात्र जिल्हा बँकेच्या मुद्द्यावरून त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि इथून शिवसेनेचे शशिकांत खेडेकर विजयी झाले. तेव्हा शिंगणेंचं अस्तित्व धोक्यात आल्याचं बोललं गेलं. पण 2019ला राजेंद्र शिंगणेंनी शशिकांत खेडेकर यांचा पराभव करत पुन्हा एकदा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर राजेंद्र शिंगणेंनी अजित पवारांची साथ दिली. पण मनानं आपण शरद पवारांसोबतच आहोत असं ते वारंवार सांगत राहिले. अखेर त्यांनी 19 ऑक्टोबरला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्हा बँकेच्या अनेक अडचणींमुळे मी अजित पवारांबरोबर गेलो होतो. सरकारकडून मला मदत मिळाली नसती तर बँक वाचवणं मला अवघड झालं असतं असं शिंगणेंनी पक्षप्रवेशानंतर म्हटलं. त्यांच्या प्रवेशानंतर शरद पवारांनी अजित पवारांचा आणखी एक आमदार गळाला लावत बेरजेचं राजकारण केल्याच्या चर्चा आहेत. पण एकीकडे हा प्रवेश होत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून नाराजीचा सूर पाहायला मिळाला. काकांनी पवारांच्या पुतण्याची साथ दिली असली तरी शिंगणेंच्या पुतणी गायत्री शिंगणे शरद पवारांसोबतच राहिल्या होत्या. यंदा शिंगणेंच्या विरोधात शरद पवार गायत्री शिंगणेंच्या हाती तुतारी देतील असंही बोललं जात होतं. पण पवारांनी शिंगणेंना पक्षात परत घेतल्यानं गायत्री शिंगणेंनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते गावागावात गेले, पक्ष चिन्ह पोहोचवलं, पण त्या बदल्यात काय मिळालं तर गद्दारांचा पक्षप्रवेश. साहेब, हेच आमच्या निष्ठेचं फळ आहे का असं गायत्री शिंगणेंनी म्हटलं. तसंच त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचं जाहीरही केलंय. पण सिंदखेड राजामधली काका विरुद्ध पुतणी ही लढाई कशी असणार ते बघूयात. सुरुवात करूया ते राजेंद्र शिंगणेंपासून. 2014चा अपवाद वगळला तर राजेंद्र शिंगणे 1995 पासून सिंदखेड राजाचे आमदार राहिलेत. त्यामुळे साहजिकच इथे त्यांचा चांगला होल्ड आहे. मतदारसंघात त्यांनी विशेष कामं केली नाहीत अशी तक्रार असली तरी लोकांशी त्यांचा चांगला कनेक्ट आहे. त्यांच्या जमेची बाजू सांगितली जाते ती पै पाहुण्यांचं राजकारण. मतदारसंघात शिंगणे परिवाराचे 80% नातेवाईक असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे त्या जोरावर शिंगणे सातत्यानं निवडून येतात असं म्हटलं जातं. त्यातच संस्थात्मक राजकारणावरही त्यांचं वर्चस्व आहे. तसंच इथला शेतकरी वर्ग रविकांत तुपकरांना मानणार आहे. आता तुपकर आणि शिंगणे यांचे संबंध चांगले आहेत. बुलढाणा लोकसभेलाही तुपकरांच्या पाठीशी शिंगणेंची ताकद लागल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. त्यामुळेच तुपकरांना इथून तब्बल 29,000चं लीड मिळालं होतं. आताही बुलढाण्यातून तुपकरांच्या उमेदवारीसाठी शिंगणे महाविकास आघाडीत फिल्डिंग लावत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे तुपकरांची सगळी ताकद राजेंद्र शिंगणेंच्या मागे लागणार हे स्पष्ट आहे. त्यामुळेच वैयक्तिक होल्ड, पै पाहुण्यांचा हात आणि तुपकरांची साथ या सगळ्याच गोष्टी शिंगणेंच्या पथ्यावर पडणार आहेत. आता गायत्री शिंगणे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर शिंगणे घराण्यातल्याच असल्यामुळं नातेवाईकांची साथ त्यांनाही थोड्याफार प्रमाणात मिळू शकते. तसंच राजेंद्र शिंगणेंनी अजित पवारांची साथ दिल्यानंतर त्या गेली वर्षभर मतदारसंघात चांगल्याच ऍक्टिव्ह झाल्यात. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी मोर्चाही काढला होता. थोडक्यात काकांशिवाय स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. मुख्य म्हणजे त्यांचे वडील गणेश शिंगणे यांचं मतदारसंघात चांगलं समाजकार्य राहिलंय. त्यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. त्यांच्या निधनानंतर गायत्री शिंगणे यांच्या पाठीशी सहानुभूतीची लाटही असल्याचं सांगितलं जातं. पण शिंगणेंसोबत असलेले कार्यकर्ते त्यांना किती साथ देणार हे महत्वाचं आहे. कारण राजेंद्र शिंगणे गेली 25 वर्ष राष्ट्रवादीमध्ये आहेत. त्यामुळे काल परवा आलेलं नेतृत्व पक्ष वाढवू शकत नाही असाही एक सूर इथल्या कार्यकर्त्यांचा असल्याचं म्हटलं जात आहे. महायुतीकडून निवडणूक लढवली असती तर त्यांना भाजप, शिंदे आणि अजितदादांचा फोर्स मिळू शकला असता. पण त्यांचा प्रचारच मुळात गद्दारीच्या मुद्द्यावर राहिलाय. त्यामुळे त्यांनी महायुतीत अजित पवारांकडे जाऊन निवडणूक लढवली तर त्यांचंच परसेप्शन त्यांच्याच विरोधात जाईल. त्यामुळे गायत्री शिंगणेंच्या लढाईला मर्यादा येतील
असं काही स्थानिक पत्रकार सांगतात. आता महायुतीचा विचार केला तर सिंदखेड राजा हा मतदारसंघ मुळातच राष्ट्रवादीचा गड राहिल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीतही ही जागा राष्ट्रवादीला सुटेल असं बोललं जात होतं. पण शिंगणे शरद पवारांकडे गेल्यानं इथे अजित पवारांकडे सध्या स्ट्रॉंग उमेदवार नाहीये. शिवसेना भाजप युतीत ही जागा शिवसेनेला मिळत आली आहे. इथे 2014ला सेनेचे शशिकांत खेडेकर आमदारही झालेत. ते सध्या शिंदेच्या सेनेत असल्यानं सेनेचाही या जागेवर दावा आहे. खेडेकर ही लढण्यासाठी तयारी करतायत. त्यामुळे ही जागा शिंदेच्या खेडेकरांनाही सुटू शकते. आता जागा वाटपात जर ही जागा अजित पवारांना सोडावीच लागली तर खेडेकर घड्याळावरही निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात आहे. दुसरीकडे भाजपमध्ये इथून माजी आमदार तोताराम कायंदे यांचे चिरंजीव सुनील कायंदेही इच्छुक आहेत. सुनील कायंदे हे सध्या भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. महत्वाचं म्हणजे ते पंकजा मुंडेंचे विश्वासातील नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ओबीसी फोर्स त्यांच्या मागे उभा राहू शकतो. एकंदरीतच राजेंद्र शिंगणे शरद पवारांकडे गेल्यानं महायुतीतली स्पेस घेण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदेच्या सेनेकडून सुरू आहे. पण शिंदेच्या सेनेचे खेडेकर इथले माजी आमदार असले तरी त्यावेळी त्यांच्या विरोधात राजेंद्र शिंगणे नव्हते, म्हणून मतदारांनी खेडेकरांना पसंती दिल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. इथे खेडेकरांची ताकद असली तरी ती शिंगणेंना आव्हान देईल इतकी मोठी नसल्याचं सांगितलं जातं. महत्वाचं म्हणजे शिंगणेंनी आपल्या विरोधात विरोधक निर्माणच होऊन दिलेला नाही. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्या विरोधात तुल्यबळ चेहराच नसल्याचं चित्र आहे. इथल्या जातीय समीकरणांचा विचार केला तर मराठा आणि ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. आता राजेंद्र शिंगणे, गायत्री शिंगणे, शशिकांत खेडेकर हे तिघही मराठा समाजातून येतात, तर भाजपचे इच्छुक सुनील कायंदे ओबीसी समाजातून येतात. त्यातच वंचितनं इथं सविता मुंडेंना तिकीट देऊन ओबीसी चेहरा उभा केलाय. मुंडे यांनी मागच्या वेळी 39,000 मतं इथून घेतली होती. त्यांचीही इथं ताकद आहे. त्यामुळे महायुतीकडून कोणालाही तिकीट मिळालं तर गायत्री शिंगणेंमुळे मराठा आणि वंचितमुळे ओबीसी मतांचं विभाजन अटळ आहे. त्यामुळेच आपलं पॉकेट राखून असलेल्या राजेंद्र शिंगणेंसाठी मतदारसंघ सेफ ठरू शकतो असं सांगितलं जात आहे. ही सगळी समीकरणं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? गद्दारीचा आरोप झाल्यानंतर पुन्हा पवारांकडे आलेल्या राजेंद्र शिंगणे यांना सिंदखेड राजा हा गड राखता येणार, की गायत्री शिंगणे आपल्या काकांना आव्हान देणार, की महायुतीला शिंगणे कुटुंबियांमधल्या संघर्षाचा फायदा होणार? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.